10वी गणित भाग 2 महत्वमापन संकीर्ण प्रश्नसंग्रह 7व्यातलं 6वं गणित आपण घेतोय. What we are going to do is 10th standard maths part 2 mensuration problem set 7 6 sum we are going to take. एक गोल आहे, आतलं पोकळ आहे. त्या पोकळ गोलाची जाडी आहे 0.01 मीटर. 0.01 म्हणजे 1/1 मीटर एवढी त्याची जाडी आहे. त्याच्या बाहेरील व्यास आहे 12 सेंटीमीटर म्हणजे बाहेरील त्रिज्या आहे 6 सेंटीमीटर. बरोबर. त्या धातूचा गोल आहे, घनता आहे 8.88 ग्राम प्रति घन सेंटीमीटर. तर बाहेरील भागाचं पृष्ठफळ विचारलेलं आहे एक प्रश्न, आणि दुसरं आहे त्या वस्तुमान काढायचं आहे. वस्तुमान काढण्यासाठी काय करावं लागेल ते आपण नंतर पाहू. पाय 3.14 घेतलं तरच उत्तर येत आहे निश्चित. त्यामुळे आपल्याला पाय 3.14 घ्यायचा आहे. पुस्तकात दिलेलं नाहीये पाय 3.14 घ्या असं. What we are given is this is a hollow sphere has a thickness of 0.01 meter or 0.01 meter. It has got that is a metal sphere. It has got a density of 8.88 gram per cubic centimeter. They have asked the outer surface area of that particular sphere and they have asked the mass of that. To find the mass, what we will have to do, that we will discuss later. But first we will find the surface area. पहिल्यांदा आपण पृष्ठफळ काढून घेऊ. पृष्ठफळाचं सूत्र काय आहे? पहिल्यांदा लिहून टाकू. त्रिज्या, गोलाची बाहेरील त्रिज्या that is radius of the outer part, outer sphere, that is diameter व्यास भागिले 2, diameter upon 2, 12 भागिले 2, that is 6 सेंटीमीटर. आणि गोलाची आतील त्रिज्या बरोबर बाहेरील त्रिज्या वजा गोलाची जाडी. What I have written? I have written outer radius is diameter upon 2, that is 12 upon 2, that is 6 centimeter. That is what we have found out. Now how we will find the inner radius? Inner radius is outer radius minus thickness of the sphere. Now thickness, जाडी बरोबर 0.01 मीटर बरोबर 1/100 मीटर म्हणजेच 1 सेंटीमीटर. 0.01 is 1/100. 1 part of 100, that is 1 centimeter. 100 centimeter makes a meter. So 1 centimeter is 100 parts of a meter. That is what I have written. So it is 6 minus 5, 1 सेमी, 5 सेमी. This is R1, this is R2. आपल्याला जी काय माहिती पाहिजे होती, हा R1 म्हणून आपण घेतली त्रिज्या, पहिली त्रिज्या बाहेरची, आणि आतली घेतली 6 वजा 1, जाडी त्यातनं वजा केली की आतली त्रिज्या मिळेल. त्यामुळे ही आली आपली 5 सेंटीमीटर. व्हॉट वी गॉट इज दिस ॲज 5 सेंटीमीटर. आपल्याला ही 5 सेमी मिळाली. बरोबर. आता आपण पहिले पृष्ठफळ काढून घेऊ. पृष्ठफळ बरोबर 4πr वर्ग. 4πr1 वर्ग म्हणजेच 4 गुणिले 3.14, 4πr स्क्वेअर, दॅट इज 4 × 3.14 × r वर्ग म्हणजे 6 × 36. दिस इज R1, that is 36 × 4 × 3.4. So first we will do 36 × 4 and then we will multiply this.
सो 6×24 हातचे 2, 4×12 आणि 2 14. सो that is 144 into 3.14. Now this multiplication we will do. आपण हा गुणाकार करूया. 144 गुणिले 3.14. 4×16 हातचा 1, 4×16 1 17×7 हातचा 1, 4×4 आणि 1 5. 144 तसेच 1 निगुणलं म्हणून आणि 3 निगुणलं म्हणून 4×12 2 हातचा 1, 14×42 आणि 1 43. What we did, we multiplied 144 by 3.14 and that is what we are going to get as square centimeter of the outer surface. 6, 7×4 1101 हातचा 1, 5×4 9 1 10 9 1202 हातचा 1, 3 आणि 2 5 आणि दशांश चिन्हाचे 2. So 452.16 is the answer. 452.16 चौसेमी हे पहिलं उत्तर झालं. आता दुसरं काय विचारलेलं आहे? दुसरं विचारलेलं आहे याचं वस्तुमान. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? फाइंड मास. व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑफ दिस पर्टिक्युलर पार्ट? दिस इज हॉलो पार्ट. So volume of this outer while minus volume of this inner will be giving you the volume of the metal used. आपल्याला जो धातू वापरलेला आहे त्याचं घनफळ कसं काढावं लागेल? तर बाहेरील घनफळ हा पूर्ण भरलेला आहे असं समजून घनफळ काढलं या गोलाचं आणि मग आतल्या पोकळ भागाचं घनफळ त्यातनं वजा केलं की आपल्याला या हा जो जाड भाग आहे धातूचा त्या भागाचं घनफळ मिळेल आणि त्या घनफळाला आपल्याला वस्तुमान काढायचं आहे. त्यामुळे घनता बरोबर वस्तुमान भागिले आकारमान असं सूत्र आहे. हे घनफळ वस्तुमान भागिले घनफळ. मग घनतेने आपल्याला याला वस्तुमानासाठी आकारमानाला घनतेने गुणावं लागेल. व्हॉट वी विल हॅव टू डू इज we'll have to multiply the volume of that metal what we got by the density. Density is given to be this 8.88 that we have to multiply. म्हणून so आता गोलासाठी वापरलेल्या धातूचे घनफळ बरोबर पूर्ण गोलाचे घनफळ वजा पोकळ भागाचे घनफळ. What we are going to do is to get the volume of the metal used. We have to subtract entire volume of that sphere minus the hollow part of the sphere. That is what, so we will have to write the formula 4/3 pi r1 cube minus 4/3 pi r2 cube. That is what we have to do. So 4/3 into pi, that would what we have to get common, and r1 cube minus r2 cube, that will be remaining in the bracket. So that will give you 4/3 into 3.14 into 6 cube minus 5 cube. Now this you have to do because there is no easy formula for that. So 6 into 6 into 6, that is 36 into 6, that is 216. 6 cube is 216. So equal to 4/3 into 3.14 into 216 minus 125.
5 cube you know 125. 5 5s are 25, 25 5s are 125. So minus 125 you have to do here, and you get 91 here. So what will be the final thing? Final thing will be 4/3 into 3.14 into 91. Now this entire multiplication we will have to do, and then we will have to divide by 3. That will get the volume. So 91 into 4, and then to be multiplied by 3.14. So 4 1s are 4 and 9 4s are 36. This to be multiplied by this to be multiplied by 3.1. 4 चौक 16 6 7 4 4s are 16 carried 1. 6 चौक 24 आणि 1 25 7 से 2 carried 2. 4 3 12 12 आणि 2 14. 364 into 4 we got 1456. Then 1, that is 314 only. And then 4 3 12 शी 2 हातचा 1 6 3 18 आणि 19 हातचा 1 3 3 9 9 10. 6 5 4 9 4 9 6 1 7 9 1 10 3 13 3 हातचा 1. Let us check the multiplication again, because if this goes wrong, the final answer will go wrong. So that will multiply the things again. 4 चौक 16 शी 6 हातचा 1. 6 चौक 24 आणि 1 25 7 से 2. 4 3 12 आणि 2 14. First multiplication is right. Then 314 you have 311 to 364 you have to write. See what I wrote 314. That is not the correct thing. 364 is the thing that you have to write. And then the last part, that is multiplication by 3. 4 3 12 शी 2 हातचा 1. 6 3 18 आणि 19 हातचा 1 3 3 9 9 10. This part is correct. So this is 6 9 12 14 114296. Now 1212 decimal point will be here. Now this 1142.96 1142.96 is to be divided by 3. This 3 we have left out, that we have to complete. So 1142.96 upon 3, that is what we have to complete. So this division will be another job that we have to do. So 3 3s are 9, 2, 3 8s are 24, right? So 0. So 0. Then 3 9s are 27, 2, 3 4s are 3 8s are 24, 2 6 6 6 6 6 continue. Now 3 3s are 9, 3 8s are, then 0, then decimal point will be here, 9 8 6 6 6 6. So we will take it 9 8 7, right? So you can take this as 9 9. So I will write 380.99. Now this 380.99 you will have to multiply by 8.88. So that part we will have to do now. याचा आकारमान किंवा पृष्ठफळ नाही, घनफळ आलं 380.99 घन सेंटीमीटर. आता याला तुम्हाला 8.88 ने गुणायचं.
इकडून आपल्याला इकडं यायचं आहे आता. आणि घनता बरोबर घनता गुणिले घनफळ बरोबर वस्तुमान, म्हणून 380.99 8.88 गुणिले 380.99 हा गुणाकार आपल्याला करायचा. मग इथे 8.88 ने मी गुणतो आणि काय उत्तर येतं बघूया. 9 8 72 हातचे 7 9 8 72 आणि 7 79 हातचे 7 8 0 0 म्हणजे 7 8 8 64 हातचे 6 8 3 24 आणि 6 30. आता हेच आपल्याला 3 वेळा रिपीट करायचं. त्यामुळे 2 9 7 4 3 0 आणि 3 आणि परत 2 9 7 4 0 आणि 3 यांची बेरीज. 2चे 2 9 2 11 हातचा 1 9 1 10 9 19 हातचा 1 10 10 आणि 11 21 हातचे 2 4 2 6 7 7 13 3 हातचा 1 4 1 4 3 7 1 8 3382.19 3382.19 ग्रॅम हे त्याचं उत्तर आलं. 3382 नाही 83 आहे हे उत्तर. बघा गुणाकार खूप मोठे मोठे होते, पण आपल्याला हे खाली गुणाला घेतल्यामुळे काय झालं, 8चा एकदाच गुणाकार केला आणि तोच परत परत लिहिला. तसंच इथे पण आपण पहिल्यांदा वरचा गुणाकार करून घेतला आणि शेवटी 3 भागलं, त्यामुळे आपली सगळी उत्तरं बरोबर आली. हे पण उत्तर बरोबर आहे, हे उत्तर बरोबर आहे. या तऱ्हेचं तंत्र शिकण्यासाठी तुम्ही तुमच्या मित्रांना जरूर सांगा की हा भट क्लासेस हा जो चॅनल आहे व्हिडिओचा तो तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला दरवेळी नवीन व्हिडिओ अपलोड झाला की कळत राहील. हा आपला जो हेतू आहे की 10वीतल्या गावातल्या मुलांपर्यंत हे व्हिडिओ पोचले पाहिजे, की जेणेकरून त्यांना कोणतेही क्लास वगैरेची कोणती सुविधा उपलब्ध नसताना सुद्धा आपल्याला गणित त्यांना इथे बसून मला शिकवता येईल. धन्यवाद.